गुड मॉर्निंग. आपण जो पुढचा आता चॅप्टर बघणार आहोत सीईटी क्रॅश कोर्सचा, तो म्हणजेच मेटॅलर्जी, जो तुमच्या पुस्तकात त्याचं नाव आहे जनरल प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स. आता ह्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे मेटल आणि नॉन मेटल म्हणजे काय हे बघणार आहोत. डेफिनेशन ऑफ मेटॅलर्जी, मग हायड्रोमेटॅलर्जी, पायरोमेटॅलर्जी, इलेक्ट्रोमेटॅलर्जी म्हणजे काय, मिनरल आणि ओअर मधला फरक काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय गँग्यूज अँड स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ क्रूड मेटल, नंतर हायड्रोलिक क्लासिफायर, मॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्रॉथ फ्लोटेशन म्हणजे काय आणि त्याचा यूज काय होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर करत असताना, नंतर लिचिंग म्हणजे काय ही टर्मिनॉलॉजी येते. त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्सिनेशन म्हणजे काय, रोस्टिंग म्हणजे काय, स्मेल्टिंग, फ्लक्स, स्लॅग ह्या टर्मिनॉलॉजीज बघायच्या आहेत. इलिंगम डायग्रॅम, आता इलिंगम डायग्रॅम ही थर्मोडायनॅमिक प्रिन्सिपल वरती आधारित आहे. ते नेमकं काय हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि पुढं व्हेरियस प्युअर मेटल मिळवण्याच्या रिफायनिंग प्रोसेस कुठल्या आहेत, मग त्या लिक्वेशन, पोलिंग म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच झेडेन, आयर्न, अल्युमिनियम आणि कॉपरचं जे एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस आहे त्याचा इम्पॉर्टन्स हा आपल्याला बघायचा आहे. आणि इथं मी जो 16वा पॉइंट्स मांडलाय मेटल्स इन अ बायोलॉजी, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाही, तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की एमजी मेटल इन क्लोरोफिल मध्ये यूज केला जातो, पोटॅशियम इन प्लांट रूट मध्ये केला जातो, एमजी, सीयू आणि एफई म्हणजे मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्न हे क्लोरोप्लास्ट मध्ये असतात. झिंक हा मेटल आईज ऑफ कॅट्स अँड काउज मध्ये आपल्याला बघायला मिळतो. कॅल्शियम आपल्या बोन मध्ये आहे आणि व्हॅनेडियम कुकंबर मध्ये असतं आणि क्रोमियम इन प्रॉन, हे लक्षात ठेवा आणि हे माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. ओके, मग आता आपण एक एक पार्टचं थोडक्यात सिनॉप्सिस मी तुम्हाला देतो, नेमकं आपल्याला काय बघायचं आहे हे पुन्हा एकदा बघून घ्या, कुठल्या गोष्टी काय काय कुठं कुठं आहेत त्या, ठीक आहे. आणि मग त्याप्रमाणे आपण एक एक महत्वाच्या गोष्टी बघायला चालू करूया. ओके, ठीक आहे. मग आता आपण पहिला पार्ट बघूया की तुम्हाला माहिती आहे मेटल, नॉन मेटल ही डेफिनेशन माहिती आहे की मेटल आर गुड कंडक्टर ऑफ अ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल दे आर नॉट, मेटल्स आर डक्टाईल, नॉन मेटल्स आर नॉट. म्हणजे आता ह्या गोष्टीवर आपण परत करायचं आहे का, तर आपल्याला ह्याचं शिकवण्याची गरज आहे का, तर तुम्हाला माहिती आहे मेटल आणि नॉन मेटलचा फरक काय आहे. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल ज्या वेळेला करतो, म्हणजेच आपल्याला अल्युमिनियम असेल, झिंक असेल, आयर्न असेल किंवा आपल्याला गोल्ड, सिल्वर ह्याचं ज्या वेळेला एक्स्ट्रॅक्शन्स बघतो, त्या एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स करत असताना आपल्याला व्हेरियस प्रोसेस ह्या यूज कराव्या लागतात. मग आता मेटॅलर्जी म्हणजेच काय, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम इट्स क्रूड और फ्रॉम इट्स ओअर, आणि ते सुद्धा कसं आहे पर्टिक्युलरली विच इज गोइंग टू बी अ बेनिफिटेड, जे द प्रोसेस विच कॅन बी अडॉप्टेड फॉर द बेनिफिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलरली मेटल. आता मेटल ज्या वेळेला आपण एक्स्ट्रॅक्ट करतो म्हणजेच बेनिफिकेशन म्हणजे काय राजानो लक्षात ठेवा, जो इकॉनॉमिकली बेस आपल्याला बघायला मिळेल. आणि तो इकॉनॉमिकली बेस ज्या वेळेला एक्स्ट्रॅक्शन्स केलं जातं तो इम्पॉर्टंट महत्वाचा कॅरेक्टर येतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण मेटॅलर्जी म्हणतो, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल फ्रॉम इट्स ओअर इज कॉल्ड ॲज मेटॅलर्जी, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये पायरोमेटॅलर्जी, हायड्रोमेटॅलर्जी आणि इलेक्ट्रोमेटॅलर्जी असे पार्ट येतात. आता पायरो म्हणजे काय, फायर म्हणजे जिथं तुम्ही एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल करणार आहोत, ओके, त्यावेळेला काय करणार, फायर म्हणजे हिटिंग करणार आहेत. हिटिंग कुणाचं करणार आहेत, तर पर्टिक्युलरली हिटिंग टू द मेटल ऑक्साईड, आणि ते मेटल ऑक्साईड हीट करून त्याला रिडक्शन प्रोसेस देऊन ओके आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करता येतो, त्याला आपण पायरोमेटॅलर्जी म्हणतात. आता तो पायरोमेटॅलर्जीचा पार्ट आपण पुढे थोडंसं सविस्तर प्रमाणे बघायचं आहे. त्याच्यानंतर येतं ज्याला आपण पर्टिक्युलरली हायड्रोमेटॅलर्जी. आता हायड्रोमेटॅलर्जी म्हणजेच काय, प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन. आता इथं काय केलं तर डिझॉल्व्ह केलं जातं ओर इन अ केमिकल सॉल्व्हंट, आणि त्या डिझॉल्व्ह करून आपल्याला
सोल्युबिलिटी अँड नॉन सोल्युबिलिटी क्रायटेरियावरून आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स बघितलं जातं. आणि तिसरं येतं इलेक्ट्रोमेटॅलर्जी, म्हणजेच इलेक्ट्रोमेटॅलर्जी प्रोसेस ऑफ पर्टिक्युलरली जो मेटल आहे हा इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं बघितला जातो, म्हणजे ज्याच्यामध्ये लायसिस केलं जातं बाय युझिंग अ करंट, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जे मेटल्स आहेत ते अर्थ क्रस्टमधनं आपल्याला बरेचसे मेटल्स हे एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. मग आता काही मेटल हे आपल्याला नॅटिव्ह स्टेटमध्ये बघायला मिळतात, म्हणजेच दे आर नॉट गोइंग टू कंबाईन. ओके, परंतु मोस्ट ऑफ द एलिमेंट्स, मोस्ट ऑफ द मेटल्स, दे आर गोइंग टू फाउंड इन अर्थ क्रस्ट इन अ कंबाइंड फॉर्म. आणि म्हणून मग आपल्याला एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस हे बघायला मिळतात. आता नॅटिव्ह म्हणजेच काय की ज्यांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे हे लक्षात ठेवा, आणि जे इझिली नॉट अटॅक्ड बाय ऑक्सिजन, आला आपण नॅटिव्ह स्टेटमध्ये म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे अटॅक होतात जे हायली रिॲक्टिव्ह आहेत ते कंबाईंड फॉर्ममध्ये बघायला मिळतात. मग आता इथं मिनरल म्हणजे काय, ओअर म्हणजे काय. आता मिनरल हा जर पार्ट घेतला तर नॅचरली ऑकरिंग केमिकल सबस्टन्स आहे, ओके, इन विच मेटल आर प्रेझेंट और मेटल ऑकर्स, मेटल्स आर प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट. परंतु ओअर म्हणजे काय, मिनरल कंटेनिंग हायर पर्सेंटेज ऑफ मेटल, म्हणजेच कॉपर जो हायर पर्सेंटेजमध्ये ज्या मिनरलमध्ये प्रेझेंट असतो तो ओअर आहे. ओके, परंतु मिनरल म्हणजे काय, त्यात कॉपर प्रेझेंट आहे परंतु ते हायर पर्सेंटेजमध्ये नाही. हा महत्वाचा फरक मिनरल आणि ओअर्स मध्ये लक्षात ठेवा. मिनरल म्हणजेच काय, पुन्हा एकदा सांगतो, याचे म्हणजे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये मेटल्स आर प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट. परंतु ओअर्स काय आहेत की ओअर्स आर मिनरल्स आहेत परंतु ते हायर पर्सेंटेज मध्ये प्रेझेंट असतात. कुणाचा, मेटल्स आर प्रेझेंट इन अ हायर पर्सेंट. म्हणजे थोडक्यात काय, जर आयर्न घेतलं तर आयर्नचे मिनरल्स कुठले आहेत, तर हेमेटाईट आहे, मॅग्नेटाईट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आयर्न प्रेझेंट आहे. परंतु हायर पर्सेंटेजमध्ये कशामध्ये मिळतो तो, तर हेमेटाईट, म्हणजे हेमेटाईट इज ओअर. आता झिंकमध्ये झिंक ब्लेंड, झिंक साईट, कॅरामाइन हे आहे, परंतु झिंक ब्लेंडमध्ये त्याचं हायर पर्सेंटेज बघायला मिळतं, म्हणून झिंक ब्लेंड इज ओअर अँड अदर्स आर अ मिनरल्स. आता ह्याच्यानंतर पुढची जी टर्मिनॉलॉजी येते ज्याला आपण गँग्यू म्हणतो. आता ओअर्स मध्ये लक्षात घ्या, गँग्यू पार्टिकल्स म्हणजेच लार्ज अमाउंट ऑफ नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज आर प्रेझेंट. लार्ज अमाउंट ऑफ नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज आर प्रेझेंट. मग ही नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज कुठली आहे, सँड आहे, मायका आहे, लाईमस्टोन आहे, फेल्स्पार आहे, अर्धन मेटल्स आहेत, अर्धन अँड रॉकी इम्प्युरिटीज आहेत. ह्याला आपण गँग्यू पार्टिकल्स म्हणतात. आणि हे गँग्यू पार्टिकल्स बिफोर एक्स्ट्रॅक्शन्स करण्यापूर्वी हे गँग्यू पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. गँग्यू म्हणजेच काय, particularly large amount of non-metallic particles like sand, like limestone, like mica, like earthen or rocky materials or rocky impurities which are present in ores. हे आपल्याला रिमूव्ह करावे लागतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. मग तुम्हाला एक टेबल आपल्याला बघायला मिळेल, त्या टेबलमध्ये नंतर पुढे सगळे टेबल्स देतो. त्या टेबलमध्ये मेटल्स काय आहेत, मिनरल्स काय आहेत आणि ओअर्स काय आहेत हे लक्षात ठेवा. आता हे मेटल्स ज्या वेळेला देतात, मिनरल्स देतात, ओअर्स देतात, आता ह्यामध्ये तुम्हाला काय बघायला लागतं की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. आता तुम्हाला हेमेटाईट म्हटलं तर Fe2O3 हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मॅग्नेटाईट म्हटलं तर Fe3O4 हे दोन्ही आयर्नचेच आहेत, तर त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला तो मिनरल आहे का ओअर आहे हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नाव हे माहिती असलं पाहिजे, हे बघायला लागणार आहे. मग पुढे आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल मध्ये आपल्याला स्टेप्स ज्या इन्व्हॉल्व होतात त्या म्हणजेच क्रशिंग अँड ग्राइंडिंग. आता लक्षात घ्या की अर्थ क्रस्ट मधून आपल्याला काय बघायचं आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल्स काढायचं आहे. मग तो आयर्न असू दे, ॲल्युमिनियम असू दे किंवा झिंक असू दे.
आता ज्यावेळेला अर्थ क्रस्टमधनं काढतात त्यावेळेला आपण ज्यावेळेला अर्थ क्रस्टमधनं काढतो त्यावेळेला लिम्फ्स म्हणजे ढेकळं म्हणतो आपल्याला, लिम्फ्स जे असतात किंवा लम्स म्हणतात, लिम्स नव्हे लम्स, LUMPS, लम्स म्हणजे ढेकळं. हे ढेकळं पहिल्यांदा त्याचं क्रशिंग आणि ग्राइंडिंग केलं जातं. म्हणजे जे अर्थ क्रस्टमधून काढलेले, अर्थ क्रस्टमधून जे लम्स आहेत त्यांचं क्रशिंग अँड ग्राइंडिंग म्हणजेच पल्वरायझेशन होय. म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये करणं म्हणजेच पल्वरायझेशन. पुढं आहे की ओव्हर्सचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ओव्हर बेनिफिकेशन. आता ह्यामध्ये काय केलं जातं, गँग्यू पार्टिकल्स जे आहेत हे रिमूव्ह केले जातात आणि अदर मटेरियल सुद्धा रिमूव्ह केलं जातं. त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणतात. आणि हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर्स करत असताना आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोलिक क्लासिफायर, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्रॉथ फ्लोटेशन हे आपल्याला बघायला मिळतात. ओके. आणि तेच करत असताना आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करत असताना कन्व्हर्जन हे केलं जातं कोणाचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर टू द ऑक्साइड फॉर्म्समध्ये. आणि शेवटचा पार्ट येतो ज्याला आपण पर्टिक्युलरली ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन केलं जातं तर त्या कॉन्सन्ट्रेशनचं कन्व्हर्जन, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ क्रूड मेटल केलं जातं. आता क्रूड मेटल्स मध्ये करताना काय केलं जातं तर कन्व्हर्जन ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर इनटू द ऑक्सिडेशन फॉर्म. म्हणजेच पहिल्यांदा कन्व्हर्जन कुणाचं केलं जातं, ओव्हर ज्याच्यामधनं गँग्यू पार्टिकल्स रिमूव्ह केले त्याचं कन्व्हर्जन केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि परत कन्व्हर्जन ऑफ ऑक्साईड हे केलं जातं इम्प्युअर फॉर्म ऑफ अ मेटल्समध्ये. म्हणजेच जिथं आपल्याला रिडक्शन ही प्रोसेस अडॉप्ट करावी लागते. आणि शेवटी सगळ्यात प्युरिफिकेशन म्हणजेच वेगवेगळ्या प्रोसेस तिथं दिलेल्या आहेत बघा मी, लिक्वेशन प्रोसेस असेल, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग असेल, झोन रिफायनिंग असेल, ह्या प्रोसेस अडॉप्ट करून आपल्याला प्युअर मेटल हा एक्स्ट्रॅक्ट करता येतो. म्हणून ह्या 4 स्टेप्स आहेत, क्रशिंग अँड ग्राइंडिंग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ क्रूड मेटल फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर आणि प्युरिफिकेशन दॅट इज रिफायनिंग प्रोसेस. मग पहिल्यांदा येईल की आपल्याला क्रशिंग आणि ग्राइंडिंग मध्ये मेथड नाही आहे, पावडर फॉर्म मध्ये रूपांतर करणे म्हणजेच पल्वरायझेशन. आता पुढचं जे येतं ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणजे जिथं गँग्यू पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. आता इथं एक विल्फेज टेबल म्हणून आहे. विल्फेज टेबल मध्ये काय होतं, हाय करंट ऑफ अ वॉटर सोडलं जातं. आता तुम्ही जर बघितलं की ज्या वेळेला वाळू चालतात बघा, कधी जरी कुठल्याही पर्टिक्युलरली तुम्ही ज्या वेळेला ह्याच्यामध्ये ज्या वेळेला जाता कुठं तर साईट वरती, कुठल्याही बिल्डिंग साईट वरती जाता त्यावेळेला अशी वाळूची चाळणी असते बघा, आणि त्यातनं वाळू अशी टाकून वेगळे सेपरेट केले जातात. आता इथं फक्त काय केलं जातं, असे एका वुडन स्लेट वरती अशा खाचा तयार करतात, त्याला वुडन क्लेफ्ट म्हणतात. आणि आपल्याला इकडनं पावडर फॉर्म केलेला ओव्हर टाकला जातो आणि इकडून हायर करंट ऑफ अ वॉटर पाठवला जातो. आणि क्लेफ्ट मध्ये आपल्याला मिनरल पार्टिकल्स म्हणजे जे हेवी पार्टिकल्स आहेत ते अडकतात आणि लाइटर पार्टिकल्स लाईक मायका, लाईक अर्दन पार्टिकल्स जे आहेत, जे लाईम्स आहेत, ते सगळे काय होतात, रिमूव्ह होतात. आणि ते जे टेबल यूज केलं जातं ते स्लॅन्टिंग पोझिशन मधलं टेबल आहे, त्याला विल्फेज टेबल म्हणतात. आता दुसरं तुम्हाला लक्षात घ्या की हायड्रोलिक क्लासिफायर तुमच्या पुस्तकात तुम्हाला ती पर्टिक्युलरली डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये काय केलं जातं तर वरून म्हणजे वरच्या पोर्शन मधून आपल्याला पावडर फॉर्म केलेला ओव्हर टाकला जातो आणि खालचा पोर्शन हायड्रोलिक क्लासिफायरच्या आपण जर ते युनिट बघितलं तर त्या युनिट मधून म्हणजे खालच्या पोर्शन पासून म्हणजे ऍट द बॉटम ऑफ द त्या हायड्रोलिक क्लासिफायरून करंट ऑफ अ वॉटर प्रेशर खालती सोडलं जातं आणि ह्यामध्ये हेवी पार्टिकल आणि लाइटर पार्टिकल्स ह्यांचं सेपरेशन केलं जातं. हेवी पार्टिकल्स हे सेटल डाऊन ऍट द बॉटम होतात, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जे गँग्यू पार्टिकल्स आहेत ते लाइटर पार्टिकल्स आहेत ते वरती येतात आणि ते सेपरेट केले जातात. आणि आपल्याला हेवी पार्टिकल्स मध्ये आपल्याला ओव्हर पार्टिकल्स असतात म्हणजे ओव्हर प्रेझेंट असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो त्यामध्ये मॅग्नेटिक सेपरेशन येतं. आता तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत बघा 2 आपल्याला असे एक
कन्व्हेअर बेल्ट दिलेला आहे. त्या कन्व्हेअर बेल्टमध्ये जो डाव्या साईडचा कन्व्हेअर बेल्ट आहे तिथं मॅग्नेटिक रोलर लावलेला असतो आणि इथून हुपरवरून म्हणजे उजव्या साईडला एक हुपर आहे आणि त्या कन्व्हेअर बेल्टमध्ये ओव्हर्स टाकला जातो. ज्या ओव्हरमध्ये म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीला अट्रॅक्ट होण्याची कपॅसिटी आहे ते मॅग्नेटिक पार्टिकल्स तुम्हाला इमिजिएट हे आपल्याला सेपरेट झाले जातात आणि जे मॅग्नेटिकनं अट्रॅक्ट होत नाहीत ते जरासं पुढे जाऊन पडले जातात. फक्त काय करा तुम्ही त्याचं जे डायग्रॅमॅटिक फिगर्स आहे पुस्तकात बघा, मॅग्नेटिक सेपरेशन प्रोसेस ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. मग ह्या मॅग्नेटिक सेपरेशननं टीन आयर्न हे आपल्याला वेगळे केले जातात, हे लक्षात ठेवा. आता पुढची प्रोसेस येते ज्याला आपण फ्रॉथ फ्लोटेशन म्हणतो. आता या फ्रॉथ फ्लोटेशन म्हणजेच काय, हे फ्रॉथ फ्लोटेशन मध्ये प्रिन्सिपल कुठलं वापरलं जातं तर वेटिंग प्रॉपर्टी म्हणजेच ओलं म्हणजेच वेटिंग प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर पार्टिकल्स. आता वेटिंग प्रॉपर्टी म्हणजे WETTING वेटिंग प्रॉपर्टीज. आता ह्या वेटिंग प्रॉपर्टीज गॅंग्यू पार्टिकल्स हे दे हॅव अ एफिनिटी टुवर्ड्स द वॉटर अँड जे आपल्याला ओव्हर पार्टिकल्स आहेत त्यांची एफिनिटी कोणाशी असते तर ऑइली पार्टला असते. मग आता ऑइली पार्टला जे आहेत ओव्हर पार्टिकल्स आर प्रिफर्ड टू द वेटेड बाय ऑइल आणि गॅंग्यू पार्टिकल्स दे आर गोइंग टू प्रिफर फॉर वॉटर, हे लक्षात ठेवा. आणि त्या फ्रॉथ फ्लोटेशनमध्ये खालती त्या पर्टिक्युलरली जो प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये पर्टिक्युलरली जो पार्ट म्हणजेच टेक्निकली जो पार्ट यूज केला जातो, ओके, म्हणजे जी प्रोसेस यूज केली जाते त्यात एक पायडल असतं. ते पायडल पर्टिक्युलरली रोटेट केलं जातं आणि रोटेट केल्यानंतर आपल्याला जो ओव्हर विच हॅव अ एफिनिटी टुवर्ड्स द ऑइल त्याचा फ्रॉथ म्हणजे झाग हा वर येतो, कारण ते लाइटर पार्टिकल्स असतात आणि जे हेवी पार्टिकल्स आहेत ते आर गोइंग टू सेटल विथ वॉटर पार्टिकल्स, हे लक्षात ठेवा. आणि तो झाग म्हणजेच फ्रॉथ हा आपल्याला वेगळा सेपरेट केला जातो ज्याच्यामध्ये ओव्हर्स असतात. आता ह्यामध्ये दोन पार्ट असतात. ह्यामध्ये कलेक्टर्स म्हणजेच आपल्याला नॉन वेटेबिलिटी प्रॉपर्टी, ओके. आता फ्रॉथ स्टॅबिलाइज करण्याकरता आपल्याला क्रेसॉल आणि ॲनिलीन वापरतात आणि जो वेटेबल प्रॉपर्टी ऑफ ऑइल टुवर्ड्स द ओव्हर म्हणजे ओव्हर पार्टिकल्सची वेटेबल प्रॉपर्टी कोणाकरता आहे, ओव्हर करता आहे. त्यामध्ये पाईन ऑइल, युकलिप्टस ऑइल, फॅटी ॲसिड आणि झॅन्थेट्स म्हणून वापरले जातात, हे लक्षात ठेवा. आणि फ्रॉथ स्टॅबिलाइज म्हणजे तो जो झाग येतो तो स्टॅबिलाइज करण्याकरता क्रेसॉल आणि ॲनिलीन हे यूज केलं जातं, हे डोक्यात ठेवा. आणि ज्यावेळेला ओव्हर पार्टिकल्स हे फ्लोट होतात ॲट द अप्पर साइड आणि म्हणून त्या प्रोसेसला फ्रॉथ फ्लोटेशन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस येते ज्याला आपण लिचिंग म्हणतो. आता लिचिंग मेथड काय आहे, जो पावडर ओव्हर आहे हा ट्रीटेड केला जातो सर्टन केमिकल रिएजंट्समध्ये आणि ओव्हर हा तो केमिकल रिएजंटमध्ये सोल्युबल असतो म्हणजे ओव्हर पार्टिकल्स आर सोल्युबल आणि ज्या इम्प्युरिटीज आहेत ज्या इम्प्युरिटी त्या प्रेझेंट्स असतात दे आर इनसोल्युबल आणि इम्प्युरिटीज ज्या आहेत ह्या अनडिझॉल्व असल्यामुळं तुम्ही फिल्ट्रेशन प्रोसेसनं ह्या रिमूव्ह करतात, ह्यालाच लिचिंग प्रोसेस म्हणतात. आणि लिचिंग प्रोसेसनं ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्व्हर हे आपल्याला सेपरेट करता येतात. मग लिचिंग प्रोसेसमध्ये आपल्याला बायर्स प्रोसेस ऑफ हॉल्स, बायर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस ही ॲल्युमिनियम करता यूज केली जाते, हे लक्षात ठेवा. आता ॲल्युमिनियममध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलिकॉन ऑक्साईड आणि टिटॅनियम ऑक्साईड हे इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात आणि म्हणून ज्या वेळेला ॲल्युमिनापासून ॲल्युमिनियम हे सेपरेट केलं जातं तर NaOH हा सॉल्व्हंट यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये मग आपल्याला पर्टिक्युलरली ॲल्युमिनेट तयार होतं, ओके, सोडियम ॲल्युमिनेट तयार होतं आणि सिलिका ॲज अ सोडियम सिलिकेट ही इम्प्युरिटी
जी सिलिका जो आहे SiO2 आहे, सोडियम सिलिकेटनं बाहेर टाकला जातो आणि जो तुम्हाला सोडियम ॲल्युमिनेट आहे तो कार्बन डायऑक्साईड बरोबर ट्रीट करून तुम्हाला Al2O3 मिळतं आणि तो Al2O3 हिटेड आउट करून प्युअर ॲल्युमिना मिळतो आणि तो ॲल्युमिना आपल्याला यूज केला जातो फॉर ॲल्युमिनियम प्रोसेस करता, म्हणजे ॲल्युमिनियम तयार करण्याकरता, आणि त्या प्रोसेसचं नाव आहे बायर्स. म्हणजे बायर्स प्रोसेसमध्ये NaOH हा सॉल्व्हंट यूज केला जातो जो लिचिंग प्रोसेसनं, आणि हॉल्स प्रोसेसमध्ये सोडियम कार्बोनेट केला जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि सोडियम कार्बोनेटमध्ये केलं की तुम्हाला NaAlO2 हा प्रॉडक्ट तयार होतो. ह्या सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ह्यामध्ये सुद्धा SiO2, Fe2O3, टिटॅनियम ऑक्साईड ह्या इम्प्युरिटीज असतात. सोडियम कार्बोनेट बरोबर रिॲक्शन होते, कशामध्ये? हॉल्स प्रोसेसमध्ये होते, आणि तुम्हाला मिळतं NaAlO2. ह्यालाच सोडियम मेटा ॲल्युमिनेट म्हणतात. काय म्हणतात? सोडियम मेटा ॲल्युमिनेट. हे नाव लक्षात ठेवा. NaAlO2 हे हॉल्स प्रोसेसमध्ये आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हॉल्स प्रोसेसमध्ये कुठला आपल्याला पर्टिक्युलरली प्रॉडक्ट तयार होतो जो सोल्युबल आहे, तर तो सोडियम मेटा ॲल्युमिनेट, हे लक्षात ठेवा. आणि मग फर्दर आपल्याला हिट आउट करून सोडियम मेटा ॲल्युमिनेट त्याच्यापासून ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार करून त्याला हिटिंग करून Al2O3 तयार केलं जातं. आता तसंच एक्स्ट्रॅक्शन ऑफ सिल्वर आणि गोल्ड. सिल्वर आणि गोल्डमध्ये आपल्याला जो ओर आहे त्याची ओर म्हणजेच कुठला सिल्वर आणखीन गोल्डचा ओर हा ट्रीटेड केला जातो, आयदर सोडियम सायनाइड सोल्युशन NaCN किंवा पोटॅशियम सायनाइड बरोबर. म्हणजेच ओर यांच्याबरोबर केल्यानंतर आपल्याला सोल्युबल कॉम्प्लेक्स तयार होतं, आणि तो सोल्युबल कॉम्प्लेक्स आहे तो ट्रीट केला जातो आपल्याला झिंक बरोबर, आणि झिंक सबस्टिट्यूट करतो सोल्युबल कॉम्प्लेक्स बरोबर. तिथं तुम्हाला जर पुस्तकात बघितलं तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये M म्हणजे मेटल आहे, तो कुठला आहे? आयदर Au किंवा Ag असतो, आणि त्याला डायसायनो म्हणजे CN ट्वाइस असं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आपल्याला सिल्व्हरचं पार्ट बघायला मिळेल. आता सिल्वर कसा एक्स्ट्रॅक्ट केला जातो तर Ag2S. ओके, Ag2S जो आहे तो आपल्याला अर्जेंटाईट म्हणजेच हा पावडर फॉर्ममध्ये केलेला ओर आहे. हा अर्जेंटाईट ट्रीट केला जातो NaCN बरोबर किंवा KCN बरोबर, आणि तुम्हाला सोडियम डायसायनो अर्जेंटेट म्हणजेच Na इंटू स्क्वेअर ब्रॅकेट AgCN ट्वाइस कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आहे बघा. ओके, म्हणून त्याला म्हणतात सोडियम डायसायनो अर्जेंटेट. आता हे जे सोडियम डायसायनो अर्जेंटेट आहे हे झिंक मेटल बरोबर रिॲक्ट केलं जातं, आणि जो आपल्याला Ag रिप्लेस केला जातो सोडियम डायसायनो अर्जेंटेटच्या तिथं सिल्वरच्या जागी झिंक येतो, आणि Ag आपल्याला सेपरेट तयार होतं, आणि ह्या प्रोसेसचं नाव आहे मॅक आर्थर फॉरेस्ट प्रोसेस. काय म्हणतात त्याला? मॅक आर्थर फॉरेस्ट प्रोसेस. ह्याच्यापासून Ag आणि सिल्वर बाय लिचिंग प्रोसेसनं तयार केलं जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढची जी हे लिचिंग प्रोसेस झाल्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ क्रूड मेटल बघतो. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ क्रूड मेटल मध्ये दोन पार्ट्स आहेत, कन्व्हर्जन ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर टू द ऑक्साइड, आणि नंतर पुढचा येतो कन्व्हर्जन ऑफ ऑक्साइड टू अ मेटल, क्रूड मेटल. हे दोन पार्ट्स येतात. त्यातला पहिला पार्ट येतो कन्व्हर्जन ऑफ पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर टू ऑक्साइड. ह्याच्याकरता दोन प्रोसेस वापरतात, एक आहे कॅल्सिनेशन, दुसरा आहे रोस्टिंग. आता कॅल्सिनेशन म्हणजे काय? हिटिंग द ओव्हर स्ट्रॉंगली, म्हणजे हिटेड आउट केला जातो, स्ट्रॉंगली तो हिटेड आउट केला जातो, आणि इथं मेटॅलिक ऑक्साईड आपल्याला कन्व्हर्ट केलं जातं. आता ह्यामध्ये लक्षात घ्या की लिमिटेड सप्लाय मध्ये कन्व्हर्ट केलं जातं, आणि कॅल्सिनेशन करत असताना आपल्याला पर्टिक्युलरली
कॅल्सिनेशन हे कुणाचं केलं जातं तर कार्बोनेट किंवा हायड्रेटेड ओव्हर्सचं केलं जातं. मग झिंक कार्बोनेट असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, त्याचं कन्व्हर्जन ZnO मध्ये, CaO मध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. आता ह्यामध्ये काय होतं कॅल्सिनेशनमध्ये मॉइश्चर, व्होलाटाईल इम्प्युरिटीज, ओके, पोरस फॉर्म, वॉटर हे सगळं रिमूव्ह होतं. आता रोस्टिंग काय आहे हे सुद्धा हिटिंग आहे, परंतु एक्सेस ऑफ एअर हे तर काय लिमिटेड. रोस्टिंग मध्ये लक्षात घ्या सल्फाइड्स यूज केले जातात. सल्फाइड ओव्हर्स आर कन्व्हर्टेड इनटू द देअर ऑक्साइड्स. म्हणजे मग झिंक सल्फाइड असेल, लीड सल्फाइड असेल, म्हणजेच सल्फाइड ओव्हर असेल तर रोस्टिंग करायचं, आणि कार्बोनेट ओव्हर किंवा हायड्रेटेड ओव्हर्स असतील तर कॅल्सिनेशन करायचं, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेटेड ओव्हरचं कन्व्हर्जन हे आपल्याला ऑक्साईड फॉर्म्समध्ये होतं. आणि मग त्याच्यानंतर इथं हायड्रोमेटॅलर्जी, पायरोमेटॅलर्जी आणि इलेक्ट्रोमेटॅलर्जी ही मेथड यूज केली जाते. आता तुम्हाला माहिती आहे की पायरो म्हणजेच आता रोस्टिंग आणखीन कॅल्सिनेशन केलेलं आहे आपण इथं. आता पायरोमेटॅलर्जी म्हणजे प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ मेटल बाय हिटिंग. आता हे हिटिंग करत असताना आपल्याला रिड्युसिंग एजंट यूज करावे लागतात, आणि मग तिथं रिड्युसिंग एजंट यूज करावे लागतात. हाय टेम्परेचरला त्याचं रिडक्शन केलं जातं, आणि मग त्या प्रोसेसला पायरोमेटॅलर्जीमध्ये आपण स्मेल्टिंग ही प्रोसेस म्हणतो. मग स्मेल्टिंग म्हणजे काय? प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ इम्प्युअर मोल्टन मेटल. एक्स्ट्रॅक्शन ऑफ इम्प्युअर मोल्टन मेटल कुणापासून तयार होतं राजानो? कुणापासून केलं जातं? फ्रॉम इट्स ओव्हर. ओव्हर पासून इम्प्युअर मोल्टन मेटल करायचं. कसं? तर हाय टेम्परेचरला. हाय टेम्परेचरला म्हणजेच हिटिंग करायला पाहिजे. ओके, हाय टेम्परेचरला ज्या वेळेला करता बाय युझिंग अ फ्लक्स. मग फ्लक्स दोन प्रकारचे असतात, ऍसिडिक फ्लक्स अँड बेसिक फ्लक्स. ओके, आणि इन प्रेझेन्स ऑफ अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे रिड्युसिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये बेसिक फ्लक्स किंवा ऍसिडिक फ्लक्स यूज करून ओव्हरचं कन्व्हर्जन इम्प्युअर मोल्टन मेटलमध्ये करायचं, त्या प्रोसेसला स्मेल्टिंग म्हणतात. म्हणजेच इम्प्युअर मोल्टन मेटल हे आपल्याला मिळवायचं आहे. कसं? बाय हिटिंग. ते सुद्धा कसं? हाय टेम्परेचरला हिटिंग करून इन प्रेझेन्स ऑफ अ फ्लक्स. ओके, मग ते ऍसिडिक असतील किंवा बेसिक, विथ रिड्युसिंग एजंट लाईक चारकोल, कोक, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे यूज करून आपल्याला त्या प्रोसेसला म्हणतात स्मेल्टिंग म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, आता फ्लक्स म्हणजे काय राजानो? तर फ्लक्स इज नथिंग बट, आता ज्यावेळी तुम्ही रिडक्शन करता म्हणजे स्मेल्टिंग प्रोसेस करता इन प्रेझेन्स कुणाच्या? रिड्युसिंग एजंटच्या, तर त्यावेळेला पर्टिक्युलरली आपल्याला जो फ्लक्स आहे तो स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये ज्या इम्प्युरिटीज राहतात, गँग्यू पार्टिकल्स आहेत, ओके, म्हणजे ज्या प्रेझेंट ओव्हर्समध्ये आहेत त्यांच्याबरोबर काय करतात? ॲडिशन केली जाते आणि आपल्याला स्लॅग तयार होतं. हे लक्षात ठेवा. स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये ज्या वेळेला ओके स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये ज्या वेळेला ऍसिडिक किंवा बेसिक फ्लक्स ऍड केले जातात आणि हे ऍसिडिक फ्लक्स आणि बेसिक फ्लक्स गँग्यू पार्टिकल्स रिमूव्ह करतात, म्हणजे फ्लक्स प्लस गँग्यू इज इक्वल टू स्लॅग. मग दोन प्रकारचे आपल्याला आहेत, ऍसिडिक फ्लक्स अँड बेसिक फ्लक्स. ज्यावेळेला ऍसिडिक इम्प्युरिटीज असतात, आता ऍसिडिक इम्प्युरिटीज कुठल्या असतात रे? तर SiO2 असेल, P2O5 सारखे असतील ओरमध्ये, तर त्यावेळेला तुम्हाला CaO, कॅल्शियम कार्बोनेट, लाईम, हेमेटाइट, मॅग्नेशियम कार्बोनेट हे बेसिक फ्लक्स यूज केले जातात. मग बेसिक फ्लक्स कुठले आहेत? लाईम म्हणजे CaO, लाईमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट, हे डोक्यात ठेवा. त्याच्यानंतर ज्यावेळेला ऍसिडिक फ्लक्स म्हणून तुम्ही ज्या वेळेला यूज करता, आता बेसिक फ्लक्स कुठले आले? लाईमस्टोन, किंवा ज्यावेळेला तुमच्या ऍसिडिक इम्प्युरिटीज असतील. आता बेसिक इम्प्युरिटीज असतील, आता बेसिक इम्प्युरिटीज कुठल्या असतील? CaO, FeO, MgCO3 असतील, तर त्यावेळेला ऍसिडिक फ्लक्स आपल्याला MgCO3
किंवा बोरॅक्स हे यूज केलं जातं किंवा SiO2 सारखा प्रॉडक्ट यूज केला जातो. म्हणजे SiO2, P2O5, बोरॅक्स हे ॲसिडिक फ्लक्स म्हणून यूज होतात. आणि मग इथं आपल्याला पर्टिक्युलरली फ्लक्स विथ गँग्यू पार्टिकल्स एकत्र येऊन जो पार्ट तयार होतो स्लॅग. स्लॅग म्हणजे थोडक्यात ओव्हर्सची मळी, मिनरल्सची मळी. ओके, तो वेस्ट प्रॉडक्ट आहे, तो फ्युजिबल प्रॉडक्ट आहे. मग इथं स्लॅग म्हणजे काय, फ्लक्स प्लस गँग्यू इक्वल टू स्लॅग. आता हा स्लॅग जो आहे हा लाईट मटेरियल आहे आणि हा इनसोल्युबल इन मोल्टन मेटल. मोल्टन मेटलमध्ये तो इनसोल्युबल आहे आणि तो काय करतो, स्लॅग प्रिव्हेंट करतो कुणाला, ऑक्सिडेशन. कुणाचं, मेटलचं, मोल्टन मेटलचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून स्लॅग आपल्याला त्याला प्रिव्हेंट केला जातो. आणि सेपरेट लेअर हा स्लॅगचा आणि मोल्टन मेटलचा असतो, हे लक्षात ठेवा. किती मिनिट? ओके, पायरोमेटॅलर्जी मध्ये काय येतं, स्मेल्टिंग, फ्लक्स, रोस्टिंग, कॅल्सिनेशन हे सगळं बघायचं. कॅल्सिनेशन, रोस्टिंग म्हणजेच मेटल ऑक्साईड मध्ये रूपांतर केलं तुम्ही. कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग. कॅल्सिनेशन कोणाला करतात तर कार्बोनेट जर असतील तर, म्हणजे ओर कोणाचे कार्बोनेट्स म्हणजे झिंक कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट असतील तर. रोस्टिंग ही प्रोसेस ज्याच्यामध्ये सल्फाईड ओव्हर्स आहेत म्हणजे झिंक सल्फाईड, लीड सल्फाईड असतील तर, हे लक्षात ठेवा. मग स्मेल्टिंग काय केलं जातं, इम्प्युअर मोल्टन मेटल कुणापासून प्रोड्यूस केलं जातं तर मेटल ऑक्साईड पासून. त्याच्याकरता ऍड काय केलं जातं, फ्लक्स, ऍसिडिक किंवा बेसिक, आणि त्याला रिड्यूस केलं जातं बाय युझिंग रिड्युसिंग एजंट कोक किंवा कार्बन मोनॉक्साईडनं. हे आपण बघितलं. मग त्याच्यानंतर हायड्रोमेटॅलर्जी म्हणजे तुम्हाला सांगितलं लिचिंग प्रोसेस, आणि इलेक्ट्रोमेटॅलर्जी म्हणजे जिथं पर्टिक्युलरली इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रोलायटिक मेथड यूज केल्या जातात. ॲनोड आणि कॅथोड यूज करून ॲनोड आणि कॅथोडला रिस्पेक्टिव्ह एंड्सला आपल्याला मेटल आणि नॉन मेटल्स सेपरेट केले जातात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण इलिंगम डायग्राम म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की मेटल ऑक्साईडचं कन्व्हर्जन, इथं कॅल्सिनेशन, रोस्टिंग, स्मेल्टिंग हे सगळं हाय टेम्परेचरला होतं, हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला हाय टेम्परेचर आहे तिथं थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन येतं. थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे गिव्स फ्री एनर्जी, द मॅक्झिमम एनर्जी अवेलेबल विथ द सिस्टीम. आता इथं सिस्टीम काय आहे तर मिनरल्सचे ऑक्साईड्स म्हणजे मेटल्सचे ऑक्साईड्स ज्याच्यापासून आपण प्युअर मेटल यूज प्रोड्यूस करणार आहे ते. मग इथं थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन करत असताना गिव्स फ्री एनर्जी हे महत्वाचं आहे. मग डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की फ्री एनर्जी ही ज्या वेळेला निगेटिव्ह असेल, डेल्टा जी इज अ निगेटिव्ह, म्हणजेच ती वेळेला मेटल ऑक्साईड पासून मेटल कन्वर्ट करतो आपण किंवा प्रोड्यूस करतो. ओके, ती प्रोसेस काय असली पाहिजे आपल्याला, स्पॉन्टेनियस प्रोसेस, म्हणजे डेल्टा जी हा निगेटिव्ह असला पाहिजे. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये मेटल ऑक्साईड, आता इथं हिटिंग केलं जातं बरं का, मेटल ऑक्साईडचं हिटिंग करतो. हिटिंग करतो म्हणजे कंबशन करतो का नाही रे, कंबशन म्हणजेच काय, एक्झोथर्मिक प्रोसेस, म्हणजेच डेल्टा एच निगेटिव्ह येणार आहे आपला. आता ज्या वेळेला तुम्ही ऑक्साईड बरोबर म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करता, म्हणजे मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो म्हणजे मेटल ऑक्साईड तयार होणार आहे. म्हणजेच MO, ऑक्सिजन काय आहे, गॅस आहे. गॅस आहे म्हणजे त्याच्यावरती पर्टिक्युलर डिसऑर्डर जास्त आहे, परंतु तो मेटल बरोबर चिकटला तर मेटल ऑक्साईड तयार होणार आहे राजानो. तर मेटल ऑक्साईड ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला रॅन्डमनेस म्हणजे डिसऑर्डर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल कमी होतो, म्हणजे डेल्टा एस निगेटिव्ह होतो, हे लक्षात ठेवा. मग डेल्टा एच पण निगेटिव्ह आहे आणि डेल्टा एस पण निगेटिव्ह आहे, म्हणजेच लो टेम्परेचरला डेल्टा जी निगेटिव्ह असणार आहे. परंतु जसजसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसतसं डेल्टा जी पॉझिटिव्ह होत जाईल. म्हणजेच आपल्याला जास्त एनर्जी, जास्त टेम्परेचर वाढवावे लागेल, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला इलिंगम डायग्रॅमच्या पर्टिक्युलरली डायग्रॅमॅटिक फिगर्स वरती दिलेला आहे बघा. टेम्परेचर आणि डेल्टा जीचा रेशो, जिथं AG आणि HG
हे वरती आपल्याला ज्याचा डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे बघा, परंतु मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांचा डेल्टा जी निगेटिव्ह येतो, हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही जर बघितलं कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन, कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इथं काय रे, कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन म्हणल्यावर कंबशन आहे की नाही रे, तर डेल्टा एच निगेटिव्ह आहे, परंतु डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. का, तर बघा 2C + O2 = ट्वाइस CO. म्हणजे जर डेल्टा एनचा फॅक्टर जर बघितला तर इथं आपल्याला रॅन्डमनेस वाढलाय, कारण का गॅस फॉर्मेशन मध्ये होतं. ओके, म्हणजे 2 मोल्स ऑफ CO गॅस येतात. 2 मोल्स ऑफ CO गॅस म्हटल्यावर हे मी तुम्हाला जरा इलिंगम डायग्राम जरा जास्त समजावून सांगणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हा जो ट्वाइस CO आहे म्हणजेच रॅन्डमनेस वाढला, कारण का ट्वाइस C सॉलिडला रॅन्डमनेस नाही आहे, प्लस O2 ओके = ट्वाइस CO. म्हणजेच डेल्टा एस पॉझिटिव्ह आला. डेल्टा एस पॉझिटिव्ह म्हणजेच टी डेल्टा एस हा निगेटिव्ह येणार आहे राजानो. ओके, टी डेल्टा एस निगेटिव्ह म्हटल्यानंतर डेल्टा जी हा निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे इन्क्रीज टेम्परेचर झालं तरी डेल्टा जी निगेटिव्ह येतं. मग तुम्ही जर ग्राफ जर बघितला तर कार्बन मोनॉक्साईडच्या ग्राफमध्ये जर बघितला तर ते आपल्याला जो स्लोप येतो तो निगेटिव्ह स्लोपचा ग्राफ बघायला मिळतो. म्हणजे डेल्टा जी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. कुणाच्या बाबतीत, कार्बन मोनॉक्साईडच्या बाबतीत. आणि तेच तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं बघितलं, डेल्टा एच परत निगेटिव्हच आहे राजानो, परंतु डेल्टा एस ऑलमोस्ट 0 येतो. कारण का, तर दोघांच्या मध्ये 1 नंबर ऑफ मोल्स आहेत. ऑक्सिजनचा 1 आणखीन CO2चा 1, म्हणजे 1 - 1 0 आहे. म्हणजे टी डेल्टा एस इक्वेशन मध्ये 0 येतो. म्हणजेच डेल्टा जी ची व्हॅल्यू डज नॉट व्हेरी विथ टेम्परेचर. टेम्परेचर बरोबर व्हेरी होत नाही. मग ह्यातनं कन्क्लुजन काय काढायचं, ज्या वेळेला फॉर्मेशन ऑफ अ मेटल ऑक्साईड होतं. परत बघा कन्क्लुजन काय. ओके, आता इथं कन्क्लुजन काय आहे राजानो, फॉर्मेशन ऑफ अ मेटल ऑक्साईड केलं तर डेल्टा जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे पहिलं कन्क्लुजन. दुसरं काय आहे, कार्बन मोनॉक्साईडच्या फॉर्मेशन मध्ये डेल्टा जी डिक्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि फॉर्मेशन ऑफ CO2 मध्ये डेल्टा जी डज नॉट चेंज सिग्निफिकंटली. हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही इलिंगम, मला महत्वाचं फीचर्स ऑफ इलिंगम डायग्राम आणि सिग्निफिकन्स बघायचा. बघा, जर तुम्ही डायग्राम्स जर बघितल्या, म्हणजेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं, द ग्राफ फॉर द फॉर्मेशन ऑफ अ मेटल ऑक्साईड इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ग्राफ आहे कुठल्याही मेटल ऑक्साईडचा फॉर्मेशन्स मध्ये, आणि त्याचा स्लोप अपवर्ड आहे. आता जिथं सडन चेंज बघायला मिळतो तिथं लक्षात घ्या, सडन चेंज इन स्लोप ऑफ अ मेटल ऑक्साइड्स लाईक MgO, ZnO, HgO सडन आपल्याला चेंज बघायला मिळतो. पुढे बघा, फ्यू मेटल ऑक्साइड्स लाईक मर्क्युरी आणि सिल्वर हा अप्पर पार्ट मध्ये बघायला मिळतो. म्हणजे जिथं डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे तो बघायला मिळतं. ग्राफ जो आहे कार्बन मोनॉक्साईडचा तो स्ट्रेट लाईन विथ निगेटिव्ह स्लोप बघायला मिळतो. आणि कार्बन डायऑक्साईडचा ग्राफ पॅरलल टू टेम्परेचर ऍक्सिस बघायला मिळतो. हे फीचर्स आहेत. ओके, सडन चेंज होतो. पहिल्यांदा बघा, प्रत्येक मेटल ऑक्साईडचा ग्राफ म्हणजे जिथं फॉर्मेशन जो स्ट्रेट लाईन आहे तिथं सडन चेंज बघायला मिळतो. ओके, काही म्हणजेच सिल्वरचा, मर्क्युरीचा जो पार्ट आहे इलिंगम डायग्राम हा अप्पर पार्टला येतो. ओके, कार्बन मोनॉक्साईडचा ग्राफ निगेटिव्ह स्लोप दाखवतो. कार्बन डायऑक्साईडचा पॅरलल टू टेम्परेचर ऍक्सिस आहे. आता सिग्निफिकन्स काय आहे, पॉझिटिव्ह स्लोप ऑफ मेटल ऑक्साईड. पॉझिटिव्ह स्लोप जिथं बघायला मिळतो तिथं इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि इथं काय होईल, डेल्टा जी व्हॅल्यू ही इन्क्रीज होते. ओके, हे लक्षात ठेवा. सडन चेंज जो दिसतो का नाही ग्राफ मध्ये तो काय सांगतो, देयर इज अ चेंज इन फेज. म्हणजे सॉलिड टू लिक्विड, म्हणजे मोल्टन कंडिशन मध्ये झालेला आहे हे तुम्हाला येतं, किंवा लिक्विड टू वेपर्स मध्ये झालेला आहे हे समजून येईल. निगेटिव्ह स्लोप सीओचा काय दाखवलंय, तर CO इज मोर स्टेबल, कारण का डेल्टा जी निगेटिव्ह आहे. इथं काय आहे, मेटल ऑक्साईड हा अनस्टेबल आहे, कारण का डेल्टा जी हा पॉझिटिव्ह येतो. हे लक्षात ठेवा. तिसरा जो पार्ट आहे, द रिलेटिव्ह टेंडन्सी ऑफ द मेटल्स. म्हणजे बघा, जे Mg सगळ्यात खालती आहे बघा, मग ॲल्युमिनियम आहे, मग क्रोमियम आहे. म्हणजे Mg
हा इझिली आपल्याला एक्स्ट्रॅक्शन्स मध्ये होतं. म्हणजे Mg इज ग्रेटर दॅन ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन क्रोमियम, म्हणजे इझिली ऑक्सिडेशन मध्ये कोण जाणार? Mg जाणार, ॲल्युमिनियम जाणार ॲज पर द डेल्टा जी. म्हणजेच लोअर पार्ट पासून अप्पर पार्ट पर्यंत जर जसं जाल, ओके, तर तसं आपल्याला ऑक्सिडेशन प्रोसेस ही त्या ऑक्सिडेशन ऑर्डर कमी होईल. आणि म्हणून Mg ग्रेटर दॅन Al तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात MgO हा इझिली ऑक्सिडेशन मध्ये जाईल कोणापेक्षा? Al2O3. Al2O3 इझिली ऑक्सिडेशन मध्ये जाईल Cr2O3, आणि Cr2O3 हा FeO मध्ये जाईल. हे तेवढं लक्षात ठेवा. मग आता पुढच्या येतात प्युरिफिकेशन प्रोसेस, ज्याला आपण लिक्वेशन प्रोसेस, पॉलिंग, इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस वगैरे आपण बघतो. आता लिक्वेशन प्रोसेसमध्ये काय असतं रे? तर एक लिक्वेशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही ग्राफमध्ये बघितलं, एक हिरात म्हणजे शिडी असते, आणि ह्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला रिफायनिंग ऑफ मेटल्स केलं जातं, ह्यामध्ये मेटल्सचा मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो कुणापेक्षा? इम्प्युरिटीपेक्षा. ज्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्यातून सुद्धा आपल्याला इम्प्युरिटी बघायला मिळतात. ज्यावेळेला म्हणजे आपण प्युअर मेटल बनवतात त्या सुद्धा इम्प्युरिटी असणार आहेत प्युअर मेटल्समध्ये. मग त्या राहिलेल्या इम्प्युरिटी रिमूव्ह कशा करतात? तर तो लिक्वेशन प्रोसेस. लिक्वेशन प्रोसेसमध्ये इम्प्युरिटीचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो कोणापेक्षा? तर मेटलच्या पेक्षा. आणि मग तुम्हाला हिटिंग केल्यानंतर पहिल्यांदा मेटल मोल्टन कंडिशनमध्ये असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून टीन, लीड आणि बिस्मथ ह्या लिक्वेशन प्रोसेसनं आपल्याला पर्टिक्युलरली प्युअर आपल्याला मेटल्स फॉर्मेशन्स किंवा मेटलचं प्रोड्युशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, हे एवढं लक्षात ठेवा. आणि इम्प्युरिटी ह्या हिरातवरच राहतात, आणि आपल्याला जो मेटल आहे तो मोल्टन कंडिशन मधून आपल्याला सेपरेट करता येतो ऍट द बॉटम ऑफ द हिरात, हे लक्षात ठेवा. आता पोलिंग म्हणजे काय असतं? तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे इम्प्युअर मेटल आहे इज मोल्टन कंडिशन मध्ये असतं, ते स्टर केलं जातं ग्रीन लॉग्स ऑफ वूड, म्हणजे ज्या ग्रीन फांद्या असतात, ओके, त्यानं स्टरिंग केलं जातं. आता ह्यामध्ये काय होतं? मोल्टन मेटल जो आहे मेक्स द ग्रीन लॉग्स. ग्रीन लॉग्स मध्ये आपल्याला हायड्रोकार्बन्स असतात, आणि हायड्रोकार्बन्स असल्यामुळं ते ग्रीन लॉग्स हे रिड्यूस करतात मेटल ऑक्साइड्स इनटू मेटल. म्हणजे जो मेटल ऑक्साइड्स मोल्टन मेटल जो आहे तो, मग हे कुठल्या प्रोसेसमध्ये केलं जातं? तर मोल्टन मेटल कुणाचा? मोल्टन इम्प्युअर कॉपर. मोल्टन इम्प्युअर कॉपरमध्ये ग्रीन लॉग्स वूड्सचं स्टरिंग केलं जातं, आणि स्टरिंग केल्यानंतर मेटल ऑक्साईडचं रिडक्शन आपल्याला लिबरेट होतात कशा? इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन्सनं लिबरेट होतात, हे लक्षात ठेवा. आणि 98% आपल्याला कॉपर आपल्याला प्युअर बघायला मिळतो. पुढचं येतं इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. ह्याला तुम्हाला माहिती आहे कॅथोड आणि एनोड यूज करावे लागतात, आणि एनोड आणि कॅथोड यूज केल्यानंतर इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसनं आपल्याला पर्टिक्युलरली रिफायनिंग प्रोसेस केलं जातं. मग तुम्हाला बघा, रिफायनिंग ऑफ कॉपर असेल तर एनोड आणि कॅथोड दोन आहेत. आता एनोडच्या खालती एनोड मड आपल्याला तयार होतो, आणि कॉपर हा कॅथोड म्हणून आपल्याला कॅथोड वरती तो डिपॉझिट होतो. आता ह्यामध्ये काय केलं जातं? क्रूड जो कॉपर आहे तो एनोड फॉर्म मध्ये असतो, आणि जो प्युअर कॉपर हा कॅथोड म्हणून ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. आणि तिथं मग इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं आपल्याला पर्टिक्युलरली जो इम्प्युअर कॉपर इन द फॉर्म ऑफ एनोड केला जातो, हे दोन्हीही रॉड इम्प्युअर आणि प्युअर कॉपर हे पर्टिक्युलरली कॉपर सल्फेटमध्ये डीप केले जातात. इलेक्ट्रिक करंट पास ऑन केला जातो, आणि एनोड जो इम्प्युअर कॉपरचा एनोड बनवलेला असतो त्यातनं कॉपर आपल्याला पर्टिक्युलरली मायग्रेट होऊन कॅथोडला डिपॉझिट होतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या बरोबरीनं जे इम्प्युअर एनोडच्या खालती आपल्याला एक एनोड मड तयार होतो, आणि ह्या एनोड मड इन द फॉर्म ऑफ इम्प्युरिटीज ह्या एनोड मडमध्ये असतात. त्या कुठल्या कुठल्या असतात? तर सेलेनियम, टेलेरियम, सिल्वर, प्लॅटिनम हे असतात. म्हणजे तो एनोड मड फेकून द्यायचा नाही, त्यातून पुन्हा एक्स्ट्रॅक्शन केलं जातं पर्टिक्युलरली कॉपर करता. मग कुठले कुठले एनोड मड मध्ये असतात? सेलेनियम, टेलेरियम, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम ह्यासारखे किंवा अँटीमनी सारखे आपल्याला प्रिशियस मेटल बघायला मिळतात. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण रिफायनिंग प्रोसेस म्हणतो. आता रिफायनिंग प्रोसेसमध्ये
आपल्याला इथं इंडक्शन कॉईल यूज केली जाते. पर्टिक्युलरली एक प्लेट तयार केली जाते प्युअर मेटल्सची. ओके, आणि नोबल गॅस ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये आपल्याला तो इंडक्शन कॉईल ज्याच्यामध्ये हीट वाढवलेली असते. आता ह्या कुठल्या प्रोसेसमध्ये असते किंवा ही जी प्रोसेस आहे कुठल्या प्रिन्सिपलनं बनवली जाते, तर ते प्रिन्सिपल म्हणजेच मेथड इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज आर मोर सोल्युबल इन मोल्टन कंडिशन दॅन मेटल. मग ज्यावेळेला तुम्हाला इम्प्युअर मेटल्सची प्लेट असते, जर तुम्ही पुस्तकात गेला तर पुस्तकात तुम्हाला झोन रिफायनिंग मध्ये आपल्याला एक प्लेट दिलेली आहे, ती डायग्राम बघा. नोबल गॅस ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स मध्ये घेतलेला आहे. कारण का नोबल गॅस का, कारण ते इनर्ट असतात म्हणून ते रिॲक्टिव्ह नाहीत. जर ऑक्सिजन आणि नायट्रोजन मध्ये घेतलं तर ते रिॲक्टिव्ह असणार आहेत आणि आपल्याला इथं अनरिॲक्टिव्ह पार्ट पाहिजे आहे, म्हणून आपल्याला कंडिशन मध्ये नोबल गॅस येतं. आता जो तुम्हाला इंडक्शन कॉईल आहे ते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत हिट आउट केलं जातं. ज्या एंडला हिट आउट करतात बघा, तिथं काय होणार आहे की तिथं आपल्याला जी प्लेट आहे इम्प्युअर मेटल्सची, तिथं काय होणार, तो मोल्टन कंडिशन मध्ये येईल. मोल्टन कंडिशन मध्ये काय होईल, इनसोल्युबिलिटी होईल. ओके, म्हणजेच इनसोल्युबल होणार आहे. म्हणजेच थोडक्यात राजानो बघा की इथं तुम्ही हा इम्प्युअर मेटल आहे, इथं इंडक्शन कॉईल घेतली, हिट आउट केलं, तर हा पार्ट काय होईल रे, इथं मोल्टन होणार आहे ना. मोल्टन मध्ये कोण आहे, तर इम्प्युरिटीज आर गोइंग टू बी सोल्युबल. ओके, त्या सोल्युबल होणार आहेत, म्हणजेच मेटल सोल्युबल होणार नाहीत, म्हणजे हा पार्ट काय होईल, प्युअर मेटलचा येईल. म्हणजे जो हे इंडक्शन कॉईल पुढे घेतली, इथं परत इथल्या इम्प्युरिटीज, परत इकडे केलं, तर हळूहळू काय होईल, इम्प्युरिटीज ह्या इनसोल्युबल मोल्टन कंडिशन्स मध्ये होईल आणि आपल्याला मेटल, प्युअर मेटल बघायला मिळेल. आणि ह्या मेथडनं, झोन रिफायनिंगनं आपल्याला जर्मॅनियम, बोरॉन, गॅलियम, इंडियम ह्यासारखे किंवा सिलिकॉन सारखे इलेमेंट्स, मेटल्स हे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतात. आणि हा जर्मॅनियम हा हायली प्युरिफाईड करता येतो बाय दिस मेथड. 99.99% प्युरिटी आपल्याला बघायला मिळते, अचीव केली जाते, हे लक्षात ठेवा. कुठले कुठले मेटल्स पुन्हा सांगतो, सिलिकॉन, जर्मॅनियम, बोरॉन, गॅलियम. ओके, मग त्याच्यानंतर पुढचा येतं की व्हेपर फेज रिफायनिंग. आणि पर्टिक्युलरली व्हेपर फेज मध्ये दोन प्रोसेस येतात, मॉन्ड प्रोसेस आणि व्हॅन आर्कल प्रोसेस मध्ये. आता ह्या व्हेपर फेज मध्ये काय केलं जातं, जो कंपाऊंड आहे म्हणजे जो ओर आहे त्याला हिट आउट केलं जातं. म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन्स केल्यानंतर जो मेटल ऑक्साईड आहे, ओके, तर त्याला जो मेटल आहे ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे, क्रूड मेटल जो आहे ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे, ओके, तो हिट आउट केला जातो. ओके, आणि त्याचा होलाटाईल कंपाऊंड तयार केला जातो बाय युझिंग अप्रोप्रिएट रिएजंट. आणि नंतर परत त्याला हिट आउट करून तो होलाटाईल पार्ट जो रिमूव्ह केला जातो. म्हणजेच थोडक्यात मॉन्ड प्रोसेस जर बघितली तर आता निकेल काय आहे की निकेल आपल्याला इथं क्रूड कंडिशन मध्ये मिळतो, तो हिट आउट केला जातो कुणाबरोबर, कार्बन मोनॉक्साईड बरोबर, CO बरोबर, आणि तो 350 केल्विनला. तुम्हाला काय होतं, होलाटाईल कंपाऊंड मिळतो NiCO4चा. ओके, म्हणजे टेट्रा कार्बोनिल निकेल बघायला मिळतो. आणि हा टेट्रा कार्बोनिल निकेल 450 to 470 ला हिट आउट केलं, ओके, तर त्यावेळेला प्युअर Ni मिळतो. म्हणजे होलाटाईल कंपाऊंड जो आहे त्या हाय टेम्परेचरला डिकम्पोज होतो आणि इम्प्युरिटी रिमूव्ह होतात, त्यालाच मॉन्ड प्रोसेस म्हणतात. आता व्हॅन आर्कल सुद्धा तीच प्रोसेस आहे, परंतु कुणाला वापरायचं, टिटॅनियम किंवा झिरकॉनियमला. काय यूज करायचं, तर आयोडीन. वरती केलंय तुम्ही कार्बन मोनॉक्साईड, इथं काय करणार तुम्ही, आयोडीन करणार. ओके, आयोडीन टिटॅनियम असेल तर 523 आणि झिरकोनियम असेल तर 870 केल्विनला हिट आउट करायचं. जे TiI4 हा व्हेपर मध्ये तयार होईल किंवा ZrI4 तयार होईल, त्याला हिट आउट केलं की Ti आणि Zr जे टिटॅनियम आणि झिरकोनियम हा व्हॅन आर्कल प्रोसेसनं आपल्याला बघायला मिळतो.
पुढचा पार्ट येतो ज्याला आपण क्रोमोटोग्राफी म्हणतो. आता क्रोमोटोग्राफी हे 11वीला तुम्ही टेक्निक शिकलेलं आहे. ह्यामध्ये स्मॉल अमाऊंट किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन न आपल्याला लोअर पर्सेंटेजमध्ये जे इलेमेंट्स असतात, ओके, म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरामधले जर इलेमेंट्स काढायचे झाले तर ते लोअर पर्सेंटेजमध्ये असतात. मग त्यात क्लोरीन असेल, आयोडीन असेल, ओके, हे इलेमेंट्स, ओके, किंवा तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन Fe आहे का नाही प्रेझेंट, आयर्न किती आहे, हे जर एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल आणि त्या प्युरिटी जर आणायची असेल तर आपल्याला क्रोमोटोग्राफी टेक्निक यूज केलं जातं आणि तिथं ॲडसॉर्प्शन क्रोमोटोग्राफी हे टेक्निक यूज केलं जातं. आणि ज्यांचा ॲडसॉर्प्शनचा रेट जास्त आहे तो वरच्या म्हणजे अप्पर पोझिशनला काय होतो, सेपरेट होतो, आणि ज्यांचा ॲडसॉर्प्शनचा रेट कमी आहे तो लोअर पार्ट ऑफ द ॲडसॉर्प्शन म्हणजेच कॉलम क्रोमोटोग्राफीमध्ये लोअर पार्टमध्ये होतो. हे लक्षात ठेवा. काही इलेमेंट्स त्यांचा कलर प्रोड्यूस करतात. क्रोमा म्हणजे कलर प्रोड्यूस करतात. कलर प्रोड्यूस केला की त्या कलरवरून तुम्हाला आपल्याला काय कळू शकतं की कुठला मेटल आहे हे तुम्हाला लक्षात येतं. नाहीतर आपल्याला पर्टिक्युलरली नील हायड्रोजन सोल्युशन असेल किंवा पोटॅशियम फेरोसायनाइड असेल, ओके, हे सोल्युशन्स त्याच्यावरती मारून, त्या बँडवरती मारून आपल्याला कलर डेव्हलप होऊन मग कुठला मेटल आहे हे कळू शकतं. किंवा आपल्याला काय वेळेला तो बँड कट करून त्याला फ्लुरोसन्स म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेस मध्ये आपल्याला म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेस त्याच्यावरती पास ऑन केले जातात आणि त्याच्यावरून फ्लुरोसन्सवरून तो कुठला मेटल आहे हे क्रोमोटोग्राफी टेक्निक मध्ये आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. ते थोडंसं तुम्हाला वाचायला पाहिजे. ओके, आता ह्याच्या पुढे येतं एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ झिंक. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ झिंक मध्ये व्हर्टिकल रिटॉर्ट प्रोसेस यूज केली जाते. इथं तुम्ही लक्षात ठेवा, इथं तुम्हाला झिंकचे मिनरल्स, झिंकचा ओर, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. इथं कॉन्सन्ट्रेशन, रोस्टिंग, रिडक्शन. आता झिंकला रोस्टिंग प्रोसेस वापरतात, कॅल्सिनेशन वापरत नाहीत, म्हणजे झिंक सल्फाईड आहे हे लक्षात ठेवा. मग रोस्टिंगमध्ये आपल्याला झिंक सल्फाईडचं ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन केली जाते, ती रिॲक्शन महत्वाची. आणि दुसरं रिडक्शन केलं जातं, झिंक ऑक्साईड कोक बरोबर रिॲक्शन करून तुम्हाला झिंक सेपरेट केलं जातं. आता व्हर्टिकल रिटॉर्ट या प्रोसेसमध्ये काय लक्षात ठेवायचं, सिलिकॉन कार्बाइडच्या रिफ्रॅक्टरी ब्रिक्स आहेत, ओके, आणि ह्या रिफ्रॅक्टरी ब्रिक्स दे आर गोइंग टू विथस्टँड. सिलिकॉन कार्बाइड म्हणजे SiC ह्याच्या ब्रिक्स असतात, ह्या विथस्टँड विथ अ हाय टेम्परेचर. झिंकचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस हे हाय टेम्परेचरला घडतं. त्याचं टेम्परेचर साधारणपणे 1673 केल्व्हिनला रिडक्शन आहे. स्मेल्टिंग प्रोसेस आहे ही बघून घ्या राजानो. आणि मग तुम्हाला त्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि कोक हे मिक्स करून व्हर्टिकल रिटॉर्ट प्रोसेसमध्ये 1673 केल्व्हिनला हिट आउट केलं जातं आणि त्या ब्रिक्स आपल्याला विथस्टँड केल्या जातात आणि मग तुम्हाला झिंक स्पेल्टर बघायला मिळतो, म्हणजेच क्रूड इम्प्युअर झिंक बघायला मिळतो सॉलिडिफिकेशन केल्यानंतर. आणि मग इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसनं तुम्हाला झिंक हा म्हणजे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं प्युअर झिंक बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे येतं एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न. आता इथं सुद्धा बघा, कास्ट आयर्न, रॉट आयर्न, स्टील हे तुम्हाला माहिती पाहिजे. हिमॅटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट म्हणजे काय माहिती पाहिजे, त्याचे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजेत. ओके, कास्ट आयर्नमध्ये 4% कार्बन असतं, रॉट आयर्नमध्ये लेस दॅन 0.2% असतं आणि स्टीलमध्ये कंटेन्स 0.2 to 2% कार्बन असतं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी प्रोसेस म्हणजेच यूज केलं जातं त्याला ब्लास्ट फर्नेस म्हटलं जातं. ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये हिरात, बॉश आणि स्टॅक असे 3 पार्ट असतात. जो वरचा पोर्शन आहे त्याला हिरात म्हणतात, मधला जो पोर्शन आहे त्याला बॉश म्हणतात आणि खालच्या प्रोसेसला स्टॅक म्हणतात. हे लक्षात ठेवा. ह्यात 3 महत्वाचे पार्ट येतात, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन आणि झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन आणि झोन ऑफ फॉर्मेशन येतं, हे लक्षात ठेवा. आता 500 केल्व्हिनला काय होतं तर ओव्हर्स लुजेस मॉइश्चर.
900 केल्विनला काय होतं, रिडक्शन होतं कुणाचं, Fe2O3चं. 1200 केल्विनला काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच स्लॅग ऍड केलं जातं. ओके, आणि तिथं कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन CaO आणि CO2 मध्ये होतं. 1500 केल्विनला काय होतं, जो Fe2O3 आहे तो कार्बन बरोबर रिॲक्ट होतो आणि तुम्हाला Fe तयार होतं. आणि 2000 केल्विनला तुम्हाला कार्बन प्लस O2 ट्वाइस CO बघायला मिळतं. म्हणजेच जर तुम्ही झोन ऑफ कंबशन घेतलं तर C प्लस हाफ O2 आणि ट्वाइस CO प्लस O2 हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जर तुम्ही महत्वाच्या प्रोसेस जर बघितल्या तर झोन ऑफ रिडक्शन मध्ये काय होतं, Fe2 आणि प्लस कार्बन जे Fe2O3 प्लस थ्राईस C ही प्रोसेस होते. स्लॅग फॉर्मेशन म्हणजेच आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट बरोबर कॅल्शियम ऑक्साईड, ओके, आणि जो Fe2O3चा पार्ट आहे तो हा तयार होतो. म्हणजे स्लॅग फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या पुस्तकातलं, ओके, आता त्या पुस्तकामध्ये म्हणजेच बोर्डाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर जनरल प्रिन्सिपल्स मध्ये हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो की तुम्हाला पर्टिक्युलरली इथं पेज नंबर 236 वरती हा जो पार्ट दिलेला आहे, हा पार्ट टेम्परेचर, कुठल्या टेम्परेचरला काय काय होतं ह्या रिॲक्शन्स व्यवस्थित बघून घ्या. मग झोन ऑफ रिडक्शन मध्ये काय होतं, तर रिडक्शन ऑफ Fe2O3 होतं. झोन ऑफ कंबशन मध्ये काय होतं, तर हॉट एअर ब्लोन केली जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला आयर्न बघायचा आहे. ओके, मग त्याच्यानंतर येतं ॲल्युमिनियमच्या एक्स्ट्रॅक्शन्समध्ये जे तुम्ही बॉक्साईट पासून जे कन्व्हर्जन केलेलं आहे बायर्स प्रोसेसनं, हॉल्स प्रोसेसनं आणि स्पर्क्स प्रोसेसनं. ओके, हॉल्स आणि हिरॉल्ट प्रोसेस वापरलं जातं. इथं इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवा. इथं काय केलं जातं राजानो, बघा की आपल्याला हिरॉल्ट प्रोसेसमध्ये पर्टिक्युलरली इथं तुम्हाला जो इलेक्ट्रोलायटिक कंटेनर जो दिलेला आहे त्या इलेक्ट्रोलायटिक कंटेनर म्हणजे डायग्राम्समध्ये जावा तर त्या डायग्राम्समध्ये जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये कार्बन लाइनिंग कॅथोड आयर्न कंटेन टँक आहे. ओके, जे डीप केलेले कॅथोड रॉड्स आहेत ते सुद्धा कसे आहेत, ॲनोड ग्रॅफाईटचेच आहेत म्हणजेच कार्बनचेच आहेत. त्यामध्ये पावडर कोक आहे, ते क्लॅम्प केलेले आहेत कॉपरनं आणि आउटलेट दिलेला आहे. आता ह्यामध्ये कसे असतात, 3 लेयर्स प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवा. पहिला टॉप लेयर कन्सिस्ट ऑफ प्युअर ॲल्युमिनियम. सेकंड लेयर जो आहे ज्याच्यामध्ये सोडियम, बेरियम, ॲल्युमिनियम ह्याचा मोल्टन स्टेट असतं. आणि थर्ड लेअरमध्ये आहे कन्सिस्ट ऑफ इम्प्युअर ॲल्युमिनियम, जो ॲल्युमिनियम बायर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस आणि स्पर्क्स प्रोसेसनं आपण घेतलेला आहे. आता जो ॲल्युमिना आहे म्हणजे जो ॲल्युमिना आहे Al2O3 हा डिझॉल्व्ह केला जातो क्रायोलाइटनं. मग क्रायोलाइट तुम्हाला माहिती पाहिजे Na3 AlF6, ओके, किंवा AlF3, फ्लोरास्पार CaF2 हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आता ह्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही करंट पास ऑन केला जातो जे टॉप लेअरचे ॲल्युमिनियम आयन्स आहेत, ओके, हे प्युअर फॉर्ममध्ये येऊन आपल्याला सेपरेट आउट केले जातात. परंतु ज्या वेळेला मिडल लेअर मधले जे ॲल्युमिनियम आयन्स आहेत ते टॉप लेअर ॲल्युमिनियम आयन्सची पोझिशन घेतात आणि थर्ड लेअरमध्ये इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ ॲल्युमिनियम हे बॉटम लेअरचे मूव्ह होतात सेकंड लेअरमध्ये. म्हणजे बॉटमचे सेकंडचे फर्स्ट आणि फर्स्ट लेअर हे आपल्याला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं सेपरेट आउट केले जातात, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रोमेटॅलर्जी प्रोसेस ऑफ ह्याच्या पर्टिक्युलर ॲल्युमिनियमच्या प्रोसेसमध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये ग्रॅफाईट रॉड हे यूज केला जातो, कारण ग्रॅफाईट रॉड हा इनर्ट इन कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं तो रिॲक्शन्स करत नाही, म्हणून ग्रॅफाईट रॉड हा यूज केला जातो. ओके, इलेक्ट्रोमेटॅलर्जीमध्ये, कारण रिडक्शन
ॲल्युमिना टू ॲल्युमिनियम हे इझिली पॉसिबल आहे विथ अ लो टेम्परेचर. आता CaF2 हा मेटॅलर्जीमध्ये हा ऍड केला ॲल्युमिनियमच्या. ओके, कॅल्शियम फ्लोराईड क्रायोलाइट म्हणतो आपण. का केला जातं तर फ्युजन टेम्परेचर ड्रॉप डाऊन केलं जातं आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी CaF2 मुळे वाढते. हे लक्षात ठेवा आणि त्या प्रोसेसनं आपल्याला बघायला मिळतं. आणि ॲल्युमिनियम हा पर्टिक्युलरली ॲल्युमिनियम हा प्रोसेस आपल्याला प्रोड्यूस करायला मिळतो एक्स्ट्रॅक्शन्स प्रोसेसमध्ये. म्हणजे इथं रोल ऑफ CaF2, रोल ऑफ ग्रॅफाईट हे इम्पॉर्टंट आहेत. शेवटचा पार्ट येतो कॉपर. परत ह्या कॉपरमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली मॅलेचाईट म्हणजे काय, कॉपर पायरॅटिस म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. आता इथं कॉपर सल्फाईड हा यूज केला जातो म्हणजेच रोस्टिंग प्रोसेस आहे. इथं कॅल्सिनेशन प्रोसेस येत नाही. कॅल्सिनेशन जी प्रोसेस येते ती आयर्नला येते राजानो बघा. मग इथं परत फ्लक्स ॲड केलं जातं. फ्लक्स इथं SiO2 ॲड केलं जातं कारण इथं बेसिक फ्लक्स बेसिक इम्प्युरिटीज आहेत. आणि मग ज्यावेळेला बेसिक फ्लक्स ॲड केल्यानंतर जो स्लॅग तयार होतो, लोअर लेअर ऑफ मोल्टन मास कंटेन्स जो क्युप्रस सल्फाईड अँड सम स्ट्रेसेस ऑफ फेरस सल्फाईड, त्याला मॅटे म्हणतात. म्हणजे जो स्लॅग फॉर्मेशन आहे त्याला मॅटे म्हणतात. हे मॅटे तुम्हाला पोअर केलं जातं बेस्मरायझेशन प्रोसेसला, त्याला बेस्मर कन्व्हर्टर म्हणतात. हा मोल्टन मॅटे इज ट्रान्सफर्ड इन टू बेस्मरायझेशन प्रोसेस. आणि इथं आपल्याला क्युप्रस कॉपर सल्फाईड हा ॲड केला जातो आणि त्याचं कन्व्हर्जन क्युप्रस ऑक्साईडमध्ये होतं. आणि मग पुन्हा पर्टिक्युलरली इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसनं कॉपर, आता त्यामध्ये ॲनोड हा इम्प्युअर कॉपर ची प्लेट असते किंवा रॉड असतो आणि प्युअर कॉपरचा रॉड कॅथोड म्हणून कॉपरचा यूज केला जातो. इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसनं तुम्हाला कॉपर हा सेपरेट आउट करून त्याचं एक्स्ट्रॅक्शन्स केलं जातं. मग इथं मॅटे म्हणजे काय, बेस्मरायझेशन म्हणजे काय हे महत्वाचं येतं. म्हणजेच झिंकला व्हर्टिकल रिटॉर्ट, ॲल्युमिनियमला आपल्याला हॉल्स आणि हेरॉल्ड्स प्रोसेस प्रमाणे आपल्याला कंटेनर म्हणजे इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस यायला पाहिजे. कॉपरला बेस्मरायझेशन, ब्लास्ट फर्नेस आयर्नला ह्या गोष्टी यूज होतात. मग त्यामध्ये झोन ऑफ रिडक्शनची रिॲक्शन कुठली, झोन ऑफ कंबशनची कुठली आहे, ओके, झोन ऑफ फ्युजन कुठली आहे, ह्या रिॲक्शन्स बघून घ्यायच्या. पर्टिक्युलरली ॲसिडिक फ्लक्स कुठं वापरले, बेसिक फ्लक्स कुठं वापरले हे लक्षात ठेवायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आता तुम्हाला मी एक पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट प्रोसेस ह्या पाठवतोय, ओके, वेगवेगळ्या ह्याच्या. तर त्या प्रोसेस बघून घ्या. ह्या महत्त्वाच्या हा पार्ट करून घे. परत हे ठीक आहे. तर राजानो, शेवटच्या पार्टमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेस कशा आहेत आणि वेगवेगळ्या ह्याचे एलिमेंट्सचे मिनरल्स आणि ओअर्स ह्याचा पण एक फोटो टाकलेला आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला जे बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जे एक्स्ट्रॅक्शन ऑफ झिंक, ॲल्युमिनियम, कॉपर आणि आयर्न ह्यातल्या कुठल्या प्रोसेसनं सेपरेट होतात हे बघा. इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेसनं कुठला मेटल जातो, ओके, झोन रिफायनिंगनं कुठला मेटल आपल्याला प्युअर केला जातो, व्हॅन आर्कल कुणाला वापरली जाते, मॉन्ड प्रोसेस कुणाला वापरली जाते, लिचिंग कुणाकरता यूज करतो आपण, पर्टिक्युलर रोस्टिंग कुणाकरता, कॅल्सिनेशन कुणाकरता, इलिंगम डायग्रामचे फीचर्स, ओके, हे सगळे पुन्हा एकदा तुम्ही वाचा. वाचल्यानंतर
तुम्हाला इट इज व्हेरी इझी टू सॉल्व द MCQs ऑफ अ पर्टिक्युलरली मेटॅलर्जी. हे लक्षात ठेवा. हा सुद्धा पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर थेरॉटिकलच पार्ट आहे. मग तुम्हाला बॉश प्रोसेस कशा कुठं, बेस्मरायझेशन कॅरेक्टर कुठं येतं, ओके, किंवा मॅटे म्हणजे काय, ओके, मॅलॅचाईट म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे राजानो. मग स्पेल्टर कुणामध्ये होतं, ओके, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती म्हणजे मग स्मेल्टिंग म्हणजे काय, गँग्यू म्हणजे काय, फ्लक्स म्हणजे काय, स्लॅग म्हणजे काय, ओके, कुठल्या गोष्टी कुठं यूज केल्या जातात, ओके, पॉलिंग म्हणजे काय, पॉलिंगनं कुठला इलेमेंट्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट केला जातो प्युअरनं. मग पर्टिक्युलरली बिस्मथ असेल, लीड असेल, हे कुठली प्रोसेस वापरली जाते तर ती लिक्वेशन प्रोसेस वापरली जाते. मॉन्ड प्रोसेस ही निकेल करता वापरली जाते. व्हॅन आर्कल झिर्कोनियम करता वापरली जाते. ओके, ह्या गोष्टी तुम्ही वाचा. हे वाचल्यानंतर तुम्हाला इझिली ह्या मेटॅलर्जीमधले MCQज सोडवता येतात. आता जे MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत हे MCQ टाईप क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवून देईन. हे वाचा. मग त्याच्यानंतर MCQ टाईप क्वेश्चन्स कसे सोडवायचे हे आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.